नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला करंट अफेअरचा जो टॉपिक असेल भारताने जे नवीन व्हरायटी तयार केलेल्या आहेत, जीन एडिट करून ज्या व्हरायटी तयार केलेल्या आहेत त्याच्याबद्दल आजचा हा टॉपिक असेल टॉपिक एकदम व्यवस्थित आहे का, कारण आपल्या जे ॲग्रिकल्चर रिलेटेड एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन्स दिसण्याचे चान्सेस राहतील कारण ही जगातली पहिली जीनोम एडिटेड अशा व्हरायटी असतील ज्या व्हरायटी 2 व्हरायटी शोधून काढलेल्या आहेत आपल्या ICARने आणि त्याचं उद्घाटन किंवा त्याचं लॉन्चिंग जे असेल ते आपल्या कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे। त्याच्यानंतर त्याचं वैशिष्ट्य काय असेल, त्याचे आपल्याला होणारे जे बेनिफिट्स असतील ते काय असतील आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना त्याचा कसा प्रकारे फायदा होईल, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहेत। तर व्यवस्थितपणे हा व्हिडिओ तर स्टार्टिंग आपण करणार आहे ती जी व्हरायटीज असतील त्या 2 ज्या व्हरायटी असतील त्या कुठल्या व्हरायटी आहे आणि त्या व्हरायटी कोणी लॉन्च केल्या। तर या ज्या व्हरायटी असतील आपले जे कृषी मंत्री असतील शिवराज सिंग चौहान, जे की आपले देशाचे कृषी मंत्री आहेत यांनी ही व्हरायटी लॉन्च केलेली। ह्या 2 व्हरायटी जीनोम एडिटेड व्हरायटी जे हे लक्षात ठेवा, जे जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्स आपण ज्याला म्हणतो ज्याला GMO म्हणतो आपण, ते इथं नाहीये। जे असलेले जीन जे असतील त्यालाच फक्त एडिट केलंय। एडिट करणे म्हणजे काय, आपल्याकडे एखादी पिक्चर असतो किंवा एखादा आपल्याकडे जर समजा कुठले छायाचित्र असेल तर आपण त्याच्यामध्ये काय करतो, एडिटिंग करतो, एखाद्याचं नाव टाकतो किंवा एखाद्याचं नाव वगळतो किंवा एखाद्याला त्याच्यातून बाजूला करतो। म्हणजे असलेल्या गोष्टीमध्येच आपण काय करतो, थोडासा इंटरफेअर करतो, ना की बाहेरून त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करतो। मग ज्याला आपण फॉरेन DNA ॲड करणे म्हणतो, जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्स आपण ज्याला म्हणतो ती इथं झालेलं नाही, हे पहिलं लक्षात ठेवा। इथं फक्त काय झालंय, जीन एडिट केलेले आहेत मग हे डेव्हलप कोणी केले, तर हे डेव्हलप केले ICARने एक ICARची जी अलाइड ब्रांचेस असेल किंवा अलाइड इन्स्टिट्यूट्स असेल राईसची, त्यांनी एक केलाय आणि आपली जी IRI असेल त्यांनी एक केलेला आहे म्हणजेच ICARने हे डेव्हलप केलं। याच्यावर प्रश्न असू शकतो, हे लक्षात ठेवा। याच्यामध्ये टेक्नॉलॉजी कोणती वापरली, मी आत्ताच बोललो की टेक्नॉलॉजी जी असेल, जे की तुमचं जीन असेल, जो मेन जीन असतील म्हणजे जे ओरिजिनल जीन असतील त्याच्यात काय केलंय, कटिंग केली किंवा त्याच्यात ॲडिंग केली म्हणजेच एडिटिंग केलेली। तर ही टेक्नॉलॉजी आपण वापरलेली म्हणजेच कटिंग एज जीनोम एडिटिंग टेक्नॉलॉजी ही आपण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरलेली आहे दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स काय, म्हणजेच याचा फायदा आपल्याला कसा होईल, आपण ह्या दोघांचं सुद्धा आपण काय पाहणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहे, याचं महत्त्व पाहणार आहे। पण यांचं जे काही ऑल ओव्हर जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असल्या दोघांचा पण फायदा आपल्याला कशा प्रकारे होऊ शकतो। पहिलं म्हणजे क्लायमेट रिसायलेंट क्लायमेट रिसायलेंट म्हणजे नेमके काय, जे की आता होणारे जे बदल पाहतो आपण क्लायमेटमध्ये, राईस त्याच्यामध्ये एक पार्टिसिपेट होणारे एक पार्ट आहे म्हणजे कसा, जे मिथेन गॅस राईसमधून बाहेर पडतो जो आपण ग्रीन हाऊस गॅस म्हणतो ह्यो जो गॅस असेल या गॅसला सुद्धा कमी करण्याचं काम या 2 व्हरायटी करणार आहे। म्हणजेच क्लायमेटमध्ये जे चेंजेस होत चाललेले आहेत, ग्रीन हाऊस इफेक्ट ज्याला म्हणतो, तो सुद्धा आपण या व्हरायटीद्वारे कंट्रोल करू शकतो। म्हणजेच ह्या क्लायमेट रिसायलेंट व्हरायटीज आहेत दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, कारण आपण जर पाहिलं राईसला खूप जास्त प्रमाणात पाणी लागते, सगळ्यात जास्त प्रमाणात कमी वेळेमध्ये, म्हणजे जेवढं काय त्याचं सीझन असेल तेवढ्या याच्यात खूप जास्त पाणी लागते। मग ते जर पाणी जर जास्त लागत असेल तर अदर पिकाला ते पाणी पुढच्या पिकाला कमी पडतं म्हणजे जर समजा आपण याला जर पाणी जर कमी जर दिलं आणि त्याच्यामध्ये जर चांगलं उत्पन्न येत असेल तर आपल्याला पुढच्या पिकाला सुद्धा राहिलेल्या पाण्याचा उपयोग करता येईल म्हणजेच इथं काय करणार आहे, आपण या व्हरायटी जर लावल्या तर तुमचं कन्झर्व द वॉटर म्हणजे तुम्ही पाणी सुद्धा वाचवू शकता, म्हणजे कमी पाण्यावर येणाऱ्या या व्हरायटीज आहेत आणि दुसरं ईल्ड जर पाहिलं तर यांचं ईल्ड सुद्धा बाकीच्या ज्या व्हरायटी असतील त्यांच्यापेक्षा जास्त आहे तर हेच आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स या 2 व्हरायटीमध्ये दिसतात मग ही जी व्हरायटी असेल ह्या व्हरायटी ज्या जीनोम एडिटेड व्हरायटी आहेत ह्या कोणत्या व्हरायटी आहेत नेमकी, तुम्ही सांगताय 2 व्हरायटी, पण ह्या कुठल्या 2 व्हरायटी, तर ह्या 2 व्हरायटी आहे, याचं नाव एक कमला आणि दुसरं एक व्हरायटीचं नाव आहे पुसा DST राईस 1 ही व्हरायटी आता जी कमला व्हरायटी जी असेल याला दुसरं एक नाव आहे ते दुसरं नाव म्हणजेच तुमचं DRR धन 100 हे त्याचं नाव आहे ज्याला आपण कमला म्हणणार आहे मग ह्या ज्या 2 व्हरायटी असतील ह्या 2 व्हरायटीच्या कॅरेक्टरिस्टिक्स मी आत्ताच सांगितलंय तुम्हाला। ऑल ओव्हर जे जनरली कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात ते सांगितलंय। तर ह्याचं पहिलं ते म्हणजे बेटर स्ट्रेस टॉलरन्स, म्हणजे कमी पाण्यामध्ये म्हणजे दुष्काळजन्य परिस्थितीत सुद्धा हे आपल्याला व्हरायटी उत्पन्न देणार आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट क्लायमेट ॲडॅप्टेबिलिटी विदाउट द कॉम्प्रोमाइजेस ऑफ देअर एक्झिस्टिंग स्ट्रेंथ
क्लायमेटला सुद्धा ते सपोर्ट करणारे, क्लायमेटमध्ये जे बदल होत आहेत ग्रीन हाऊस इफेक्टमुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसणार आहे, याचा बेनिफिट झालेला आपल्याला दिसणार आहे पा. दुसरं की ही जी टेक्नॉलॉजी असेल पा, ही टेक्नॉलॉजी असेल, ही टेक्नॉलॉजी कुठल्याही प्रकारचे बाहेरचा DNA आपण त्या व्हरायटीमध्ये टाकलेला नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना असं वाटतंय की जीन एडिट म्हणजेच काय, तर बाहेरून काय केलेलं आहे, जीन टाकलेला आहे. तर बाहेरचा म्हणजेच फॉरेन DNA म्हणजे काय, बाहेरून जीन उचललाय आणि त्याच्या जीनमध्ये ते जे प्लांट असेल किंवा ती जी व्हरायटी तयार करतो त्या व्हरायटीमध्ये जीन टाकलेला असेल. हे असं झालेलं नाही, जो आहे त्याच जीनमध्ये काय केलेलं आहे, आपण एडिटिंग केलेले, हे लक्षात ठेवा. कुठल्या प्रकारचं फॉरेन DNA त्याच्यात इन्क्लूड केलेला नाही, हे लक्षात ठेवायचं. दुसरं फील्ड टेस्ट, आपलं जे काही AICRP प्रोग्राम चालतात पा, ऑल इंडिया जे काही क्रॉप प्रोग्राम असतात ते प्रोग्राम जे असेल पा, ते प्रोग्राम आपले चालूच असतात प्रत्येक क्रॉपवरती पा. पहिलं जे क्रॉप होतं ते मेज होतं पा. पहिलं क्रॉप AICRP प्रोग्राम कोणत्या क्रॉपवर पहिल्यांदा स्टार्ट केला होता भारतामध्ये, तर तो केला होता मेज या क्रॉपवरती. तसेच आता प्रत्येक क्रॉपवरती आपण AICRP प्रोग्राम घेतो पा. AICRP प्रोग्राम घेण्याचं कारण असं, कारण ते जे काही तुमचं क्रॉप असेल त्याचं क्रॉपचं आपल्याला ईल्डमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची, त्याचे ज्या कॅरेक्टरिस्टिक्स असेल त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची, याच्यासाठी आपण ह्या AICRP प्रोग्राम घेत असतो. तसाच हा प्रोग्राम 2023 आणि 24ला लक्षात ठेवा, व्हरायटी एखादी 1-2 वर्षात तयार होत नाही, याचा रिसर्च जो असेल 4-5 वर्षापासून चाललेला असेल. म्हणून याचा AICRP प्रोग्राम 2023-24ला सुरुवात केलेली पा, 23-24ला. आणि त्या AICRP प्रोग्राममध्ये हे दिसलं की जे काही तुमचं ईल्ड असेल, जे काही ईल्ड असेल ते व्हरायटी ज्या असतील ह्या दोन, या व्हरायटीचं ईल्ड काय झालं दिसलं, इम्प्रूव्हमेंट म्हणजेच बाकीच्या व्हरायटीपेक्षा जास्त आलेला आपल्याला दिसलेलं आहे पा. त्याच्यानंतरच याला परवानगी भेटलेली आहे पा. आता याच्या पुढे हे आपल्याला कळलं की 2 व्हरायटी कोणत्या आहेत. 2 व्हरायटीचे नाव लक्षात ठेवा, पेपरला विचारले जातील, कमला आणि पुसा DST राईस 1 पा. पुढे गेल्यानंतर ज्याच्यातली पहिली जी व्हरायटी ज्याला आपण कमला म्हणतो पा, तिचं नाव आहे DRR धन 100 पा, हे नाव आहे तिचं. आता ही डेव्हलप कोणी, त्यालाच आपण कमला म्हणतो पा, ही डेव्हलप कोणी केली. आता लक्षात ठेवा, पहिल्यांदा मी सांगितले की ICARने या दोन्ही व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत. ICARच्या ज्या इन्स्टिट्यूट्स असतील त्यांनी हा व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत, पण त्याचं सगळ्यात वरचं नाव असेल ते ICAR असणार आहे. पण पर्टिक्युलरली कुठल्या इन्स्टिट्यूटने ही काय केली, डेव्हलप केली, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, कमला जी व्हरायटी असेल ही कमला व्हरायटी ICARची जी इन्स्टिट्यूट्स आहे हैदराबादमध्ये, जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च, ज्याला आपण IIRR म्हणतो पा, IARR, जी हैदराबादमध्ये, या हैदराबादमधल्या इन्स्टिट्यूटने काय केली, ही कमला व्हरायटी डेव्हलप केली पा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, हे काय फॉरेन DNA याच्यात इन्क्लूड केलेला नाही आहे. मग ही जी व्हरायटी डेव्हलप केली याचं कोणापद्धतीपासून ही डेव्हलप केलेली असणार आहे. मग ही डेव्हलप केलेली व्हरायटी किंवा डेव्हलप कोणापासून केली, तर पॅरेंट व्हरायटी आहे सांबा मासुरी. सांबा मासुरी ही जी व्हरायटी असेल, या व्हरायटीपासून ही कमला व्हरायटी बनवलेली. हिचं नाव BPT 5204 हे सुद्धा नाव तिला आपल्याला दिसतंय पा. मग याचे टार्गेटेड जीन, कुठला जीन टार्गेट केला गेला, कुठला जीन टार्गेट केला गेला, कारण की ही स्पेसिफिक व्हरायटी जर बनवायची म्हणली तर याच्यात काहीतरी वैशिष्ट्य आपल्याला वेगळे पण दाखवावं लागेल. याच्यासाठी कुठला जीन टार्गेट केला, तर ते जीनचं नाव आहे सायटोकायनिन ऑक्सिडेज 2, ज्याला CKX2 प्रश्न विचारला जाईल. CKX2 हा जो जीन असेल याला टार्गेट केलं तर पा. ह्या टार्गेट कशामुळे केला, तर याचं कारण असं, हा जो जीन असेल, हा जीन जे काही तुमचं पॅनिकल असते म्हणजे इनफ्लोरोसन्स असतो व्हीटचा, त्याला आपण पॅनिकल म्हणतो, हे सॉरी राईसचा, त्याला आपण पॅनिकल म्हणतो पा. मग ह्या पॅनिकलमध्ये ग्रेन्स असतात पा, ह्या पॅनिकलमध्ये ग्रेन्स असतात. हे जे ग्रेन्स असेल, ह्या ग्रेन्सवर इम्पॅक्ट टाकणारा जो जीन असतो तो सायटोकायनिन ऑक्सिडाइज 2 आहे पा. मग ह्या जीनने इम्पॅक्ट काय टाकतो, तर हे जे नंबर ऑफ ग्रेन्स आपल्याला दिसतात, त्या नंबर ऑफ ग्रेन्समध्ये काय होतं, जास्तीत जास्त आपल्याला ग्रेन्स दिसतील पॅनिकलमध्ये, म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला ग्रेन्सचं उत्पन्न तिथून होऊ शकतं. म्हणून इथं टार्गेटेड जीन कोणतं आहे, सायटोकायनिन ऑक्सिडेज 2, हे लक्षात ठेवा. दुसरं याची कॅरेक्टरिस्टिक्स, या पर्टिक्युलर कमला या व्हरायटीच्या कॅरेक्टरिस्टिक्स, पहिलं ते म्हणजे हायर ईल्ड, हे तर असणारच आहे. दुसरं म्हणजे इम्प्रूव्ड ड्रॉट टॉलरन्स, म्हणजे जे काय आपला दुष्काळजन्य परिस्थिती होती अशा परिस्थितीत सुद्धा हा जो ड्रॉट टॉलरन्स अशी व्हरायटी पा,
तिसरं म्हणले अर्ली मॅच्युरिटी. जर एखादी व्हरायटी जर अर्ली मॅच्युरिटी असेल तर 100% जर 6 महिने जर एखादी व्हरायटी चालत असेल आणि अर्ली व्हरायटी जी असेल 4 महिने चालत असेल तर 4 महिन्यासाठी जे पाणी लागेल पा, जे की वॉटर लागेल ते ऑब्विसली कमी लागणार आहे ॲज कम्पेअर टू 6 महिन्यापेक्षा. म्हणजेच इथं वॉटरची सुद्धा आपण काय करतो, बचत करतो. वॉटरची सुद्धा बचत करतो पा. ही सांबा मासुरी ज्याच्यापासून ही व्हरायटी तयार केली याच्यापेक्षा लवकर ही मॅच्युअर होणारी अशी व्हरायटी पा कामला व्हरायटी. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. इथं सुद्धा प्रत्येक पॉईंटवर प्रश्न तयार होईल हे लक्षात ठेवा. पुढे गेल्यानंतर दुसरी कोणती व्हरायटी, तर दुसरी व्हरायटी पुसा DST राईस 1 पा. ही डेव्हलप कोणी केली, तर ही डेव्हलप केलेली ICR इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच आपली IARI. म्हणजे या ज्या दोन व्हरायटी, एक जी आपली राईससाठी जी इन्स्टिट्यूट हैदराबादमध्ये त्यांनी तयार केली कमला, आणि जी आपली पुसा DST राईस 1 ही जी व्हरायटी असेल ही IARIने तयार केलेली, नवी दिल्ली येथे तयार केलेली. आता पॅरेंट व्हरायटी कोणती, म्हणजे कुठल्या व्हरायटीपासून ही पुसा DST राईस 1 ही व्हरायटी तयार झाली, तर ही व्हरायटी तयार झाली MTU 1010 जी फेमस व्हरायटी पा. हिचे जे ग्रेन्स असतील ते फाईन ग्रेन व्हरायटी पा, तर त्याच्यामुळे ही फेमस व्हरायटी पा. हिच्यापासून ही पुसा DST राईस 1 ही व्हरायटी तयार केली गेली. याच्यामध्ये टार्गेट कुठला जीन केला गेला, ज्या प्रकारे तिथला जीन होता सायटोकायनिन ऑक्सिडेज 1 पा, हा जीन टार्गेट केला होता. इथं कोणता आहे तर ड्रॉट अँड सॉल्ट टॉलरंट DST जीन, हा जीन काय केला गेला, टार्गेट केला गेला. कशामुळे केला गेला, तर याच्यामुळे केला गेला की आपल्या इथं बऱ्यापैकी जमिनी ज्या असेल ह्या साल्टी नेचरच्या बनल्या जात आहेत पा. जास्तीत जास्त खतं आपण वापरतोय पा. पंजाब असेल, UP असेल, महाराष्ट्र असेल, जे प्रगतशील राज्य असतील याच्यामध्ये मॅक्सिमम फर्टिलायझरचा, केमिकल फर्टिलायझरचा उपयोग जास्त होतोय पा. याच्यामुळे जमिनी ज्या असतील त्या आपल्या शारपाड होत्यात पा. शारपाड होणे म्हणजे साल्टी नेचरच्या होत्यात. मग अशा ज्या जमिनी असतील इथं उत्पन्न यायला प्रॉब्लेम होतोय पा. मग अशा जीनवर त्या आपल्या सायंटिस्ट लोकांनी टार्गेट केलं, जो जीन साल्ट नेचरमधल्या जमिनीमध्ये सुद्धा चांगल्यात चांगलं आपलं उत्पन्न देऊ शकतो. जास्त हार्ड ज्या जमीन असतील, हार्श ज्या सॉईल असतील पा, इथं सुद्धा या तग धरून राहू शकते अशी ही व्हरायटी पा. दुसरं जे काही सलाईन सॉइल्स असतील, म्हणजे जिथं साल्टी नेचर असेल तिथं हे तग धरून राहू शकतात. क्लायमेट रिसायलेंट आहे, म्हणजे वेगवेगळ्या क्लायमेटिक कंडिशनला सुद्धा ही तग धरून राहू शकते आणि याचा क्लायमेटवरती सुद्धा इम्पॅक्ट जास्त पडणार नाही, म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट पा. तर याच्या कॅरेक्टरिस्टिक्स हेच मी आत्ता सांगितलं. ड्रॉट रेजिस्टंट, टॉलरन्स आहे, हाय यील्ड आहे सलाईन सॉईलमध्ये पा. ही सलाईन सॉईलसाठी तयार केली गेली. आणि त्याच्यानंतर पहिली जी व्हरायटी होती ती कशासाठी, मेनली जे पॅनिकल असते, म्हणजे जे काही ओंबी असते त्या ओंबीमध्ये ग्रेन्स असतात पा, ते नंबर ऑफ ग्रेन्स कसे असतील, जास्त असतील पा. या दोन कारणासाठी या व्हरायटी तयार केलेल्या आहेत, फक्त यांच्या जीनमध्ये एडिटिंग करून पा. लक्षात आलं. तर ह्या दोन व्हरायटी होत्या पा. पुढचा क्वेश्चन होता, what specific practical benefits will derive from the cultivating these two new varieties पा. आपल्याला स्पेसिफिक असे काय आपल्याला फायदा होणार आहे, काय आपल्याला बेनिफिट होणार या दोन व्हरायटी लावल्यानंतर. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे बिगर ईल्ड आणि लेस इमिशन. मी आत्ताच सांगितलंय तुम्हाला की आपल्या इथं मॅक्सिमम जे असेल ते ग्रीन हाऊस इफेक्ट जे असतील, गॅसेस असतील, ते गॅसेस बाहेर पडतात. आणि त्या गॅसमधला एक गॅस आहे तो म्हणजे मिथेन गॅस पा. हा मिथेन गॅस राईसचं कल्टिवेशन केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतो. त्याचं इमिशन इथं कंट्रोल होऊ शकतं या व्हरायटीमुळे पा. तर ही जी व्हरायटी असेल DRR 100 ज्याला आपण कमला आणि पुसा DST राईस 1 ह्या जर व्हरायटी कल्टिवेट जर केल्या, त्यांनी हे करून पाहिलेलं आहे प्रॅक्टिकल बेस, हे काय असेच आकडे दिलेले नाहीये. त्यांनी 5 मिलियन हेक्टरवरती जर त्यांनी जर लावलं, रिकमेंड एरिया जर 5 हेक्टरवर जर लावला तर प्रोड्यूस 4.5 मिलियन टन्स ॲडिशनल पॅडी, म्हणजे उत्पन्न पण वाढते. 4.5 मिलियन टन्स उत्पन्न तुमचं वाढेल 5 मिलियन हेक्टर्सवरती जर तुम्ही जर कल्टिवेशन केलं तर. दुसरं ते म्हणजेच काय, रिडक्शन पण होईल ग्रीन हाऊस इमिशन पा. जे ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स असते, म्हणजे जे ग्रीन हाऊसमधले जे गॅसेस असतील, मेनली मिथेन्स पा, ह्यो गॅस सुद्धा रिड्यूस झालेला आपल्याला दिसेल. किती पर्सेंटनी, 20%नी. मोठा आकडा आहे पा, 20%, म्हणजे 32,000 टनने आपण मिथेन गॅसचं काय करू शकतो, रिडक्शन करू शकतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे हा आपल्याला फायदा आहे पा. दुसरं लेस वॉटर कन्झप्शन पा. एक तर हे शॉर्ट ड्युरेशन आहे पा. कमला ही जी व्हरायटी असेल ही शॉर्ट ड्युरेशन आहे. 3 इरिगेशन विल बी सेव्ह, म्हणजे जवळपास 3 तुमचे इरिगेशन, 3 पाणी तुमचं वाचवते. जवळपास टोटल जे असेल 7,500 मिलियन क्युबिक मीटर इरिगेशन
तुमचं काय झालं असतं, सेव्ह झालेलं असेल. हे त्यांनी आकडे दिलेले आहेत पहा. त्याच्यामुळं आपल्याला पाणीसुद्धा कमी लागेल. हे पाणी जे वाचलं जाईल 7,500 मिलियन क्युबिक मीटर, हे पाणी आपल्याला पुढच्या पिकासाठी म्हणजे नेक्स्ट जे पिकं असतील यांच्यासाठी आपल्याला ते पाणी वापरता येईल पहा. होतं असं की आपण पॅडीलाच जास्तीत जास्त पाणी वापरतो आणि त्याच्यानंतर पुढच्या पिकाला पाणीच राहत नाही. म्हणजेच हे जर पाणी जर वाचलं तर नेक्स्ट क्रॉपला आपल्याला काय होऊ शकतं, त्या पिकाला फायदा होऊ शकतो पहा. तर हे दोन बेनिफिट आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतील या दोन व्हरायटीपासून पहा. पुढे गेल्यानंतर ते म्हणजे सेफ्टी. सेफ्टी थोडंसं लेंदी होईल परंतु व्यवस्थित आहे का, कारण हे विचारलं जाईल पा पेपरला. सेफ्टी म्हणजे काय, आपण पाहिलं असेल की आपण बऱ्यापैकी आपले जे लोक असतील ते जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्सला विरोध करतायत पा. विरोध त्याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर होतो, बाकीकडे पण होऊ शकतो असं सगळ्यांचं मानणं आहे. तर ही एक सेफ्टी, आपण याच्यात जीनोम म्हणजेच कुठल्या प्रकारचे जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्स बनवलेले नाही, आपण फक्त आहे त्या जीनमध्ये एडिटिंग केलेली पा. जे ICARचे सायंटिस्ट असतील पा, यांनी कुठली टेक्नॉलॉजी वापरली प्रश्न विचारला जाईल. नोबेल प्राइज विनिंग ही टेक्नॉलॉजी आहे. कुठली ती म्हणजे क्रिस्पर Cas9 जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी. ही जी टेक्नॉलॉजी असेल हिला नोबेल प्राइज भेटलेला आहे. म्हणजे ही अतिशय महत्त्वाची टेक्नॉलॉजी पा. ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ICARचे जे सायंटिस्ट असतील त्यांनी या दोन व्हरायटी बनवलेल्या आहेत पा. आता ह्या जी टेक्नॉलॉजी असेल ही टेक्नॉलॉजी काय सांगते, ही टेक्नॉलॉजी सांगते जे की प्लांटचं स्वतःचे जे जीन्स असतील, जे आहे ते जीन्स असतील त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण फॉरेन DNA ॲड करत नाही. फॉरेन DNA विदाऊट ॲडिंग फॉरेन DNA म्हणजेच आपण चेंजेस तर आणतो त्यांच्या जीनमध्ये, पण त्याच्यामध्ये कुठल्याही फॉरेन DNA ॲड न करता आपण हे चेंजेस आणतो. म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्स जे असतील ते जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्स ते नसतील, हे लक्षात ठेवा. हे लक्षात, म्हणून हे आपल्या दृष्टीने हे सेफ्टी पण आहे. व्हॉट मेथड्स वेअर यूज्ड, ही टेक्नॉलॉजी वापरली टेक्नॉलॉजी कोणती, क्रिस्पर Cas9 पा. ही टेक्नॉलॉजी वापरली, पण याचा अप्रोच कसा होता, याच्या दोन अप्रोचेस होते. तेही प्रश्न विचारतील. SDN1 आणि SDN2. SDN1 म्हणजेच काय, साईट डायरेक्टेड न्यूक्लियस 1 आणि 2. हे दोन अप्रोचेस वापरून ही टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे पा. दुसरं नॅचरल म्युटेशन. ही जे अप्रोचेस आहे पा, हे नॅचरल म्युटेशन घडून आणतात किंवा तुम्ही कन्व्हेन्शनल ब्रीडिंग रिझल्ट तुम्ही जे काही सायंटिस्ट लोक ते घडून आणतात. नॅचरल पण असू शकतं किंवा सायंटिस्ट लोक पण घडून आणू शकतात. तर हे अशा ह्या मेथड्स तिथं वापरल्या गेलेल्या आहेत. दुसरं याच्यामध्ये स्ट्रिक्टली एक्झेम्प्ट GMO म्हणजे जेनेटिकली मॉडिफाय जे क्रॉप्स असतील ते याच्यामध्ये जे रूल्स त्याच्यासाठी बनवलेले आहेत. स्ट्रिक्ट GMO बायोसेफ्टी रूल्स अंडर इंडियाज एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 रूल्स 7-11 हे याच्यामध्ये एक्झेम्प्ट होतं. म्हणजे हे जो रूल असेल याच्या अधोरेखीखाली येत नाही, कारण का याच्यात कुठल्याही प्रकारचा फॉरेन DNA इथं काय केलेला नाही, इन्क्लूड केलेला नाही. हे लक्षात ठेवा. आपल्याला प्रश्न विचारले जातील एकदम व्यवस्थित पा. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच अप्रूव्हल आणि रेग्युलेशन. अप्रूव्ह कोणी केलं तर अप्रूव्ह करणारे होते इन्स्टिट्यूशनल बायोसेफ्टी कमिटीज, IBC ज्याला म्हटलं जातं पा. RCGM म्हणजेच रिव्ह्यू कमिटी ऑन जेनेटिक अँड मॅनिप्युलेशन, ज्यांनी क्लिअरन्स दिलं की रिलीज करण्यासाठी क्लिअरन्स दिलं मे 2023लाच दिलं होतं. आणि त्याच्यानंतर हे दिस क्रॉप्स फॉल अंडर इंडियाज रिलॅक्स रूल्स ऑफ जीन एडिटेड प्लांट्स पा. जीन एडिटेड प्लांट्समध्ये त्यांना ॲड केलेलं आहे, ना की जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्समध्ये. हे लक्षात ठेवा. अप्रुव्हल आणि त्याच्यानंतर क्लिअरन्स कोणी दिलं होतं. त्याच्यानंतर पा शेवटी जे काय व्हॉट इज द ब्रेक थ्रू पॅडी सिग्निफिकन्स, काय सिग्निफिकन्स आहे, काय महत्त्व यांचं. जे पॅडीमध्ये आपण जे हे घडून आणलं याचं महत्त्व काय, तर याचं महत्त्व सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजेच खरीप क्रॉप जे असेल आपल्या इथं ते सगळ्यात जास्त पिकवलं जाणारं क्रॉप म्हणजेच तुमचं पॅडी किंवा राईस आहे पा. जवळपास आपल्या जेवढा एरिया असेल टोटल फूड ग्रेनच्या अंडरमध्ये 1/3 पोर्शन हा फक्त पॅडीच्या अंडरमध्ये. म्हणजेच जवळपास नॅशनल फूडमध्ये बास्केटमध्ये 40% कॉन्ट्रीब्युशन करणारं हे पीक आहे. म्हणून हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पा. दुसरं याच्यामध्ये मेजर जे काही स्टेट्स असतील याच्यामध्ये वेस्ट बेंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश असे जे स्टेट्स असतील पा, हे स्टेट जास्त करून राईस पिकवतात पा. आणि 2020मध्ये इंडिया हा लार्जेस्ट एरियामध्ये लार्जेस्ट आहे, हे लक्षात ठेवा. एरियामध्ये 1 नंबर आहे भारत, पण प्रोडक्शनमध्ये
2 नंबर आहे, 2 नंबर आहे चायनाच्या नंतर. मग असं का होतं? असं याच्यामुळे होतं की आपल्या ज्या व्हरायटीज असतील त्या व्हरायटी तेवढ्या उत्पन्न देत नाही, म्हणून तर ह्या व्हरायटी आणल्या गेल्या. याच्यामध्ये इंडिया ॲव्हरेज यील्ड जे असेल 4138 केजी प्रति हेक्टर आहे पा, म्हणजेच ग्लोबलचं जे ॲव्हरेज आहे 4717 आहे, पण आपलं 4138 आहे पा, ज्याच्यामध्ये आपण चायना, इंडोनेशिया, बांगलादेश सुद्धा आपण मागं आहेत. तर हे आपल्याला बदलायचं आहे, याच्यासाठी या व्हरायटी रिलीज केल्या गेल्या. आणि दुसरं ते म्हणजेच इम्प्रूव्हिंग यील्ड क्रुशियली फॉर इन्शुरिंग इंडियाज फूड सेक्युरिटी. जर यांचं जर यील्ड जर वाढलं तर आपण फूड सेक्युरिटीसुद्धा चांगल्या पद्धतीने आपण वाढवू शकतो. प्रोडक्शन जर जास्त झालं तर आपलं स्टोरेजसुद्धा जास्त तिथं असणार आहे पा. ठीक आहे, तर हा महत्त्व आहे पॅडीमध्ये आपण हे बदल केले, त्याचं हे महत्त्व असेल पा. दुसरं ते म्हणजेच इंडिया डेव्हलपिंग अदर जिनोम एडिटेड व्हरायटीज ऑफ ए क्रॉप्स ॲज वेल. म्हणजे ज्या प्रकारे राईस जे असेल याच्यामध्ये जीन एडिटिंग करून ह्या 2 व्हरायटी बनवल्या, असे दुसरे क्रॉप आहेत का? तर आहेत, हे लक्षात ठेवा, आहेत. सरकारने याच्यासाठी सुद्धा पैसे दिलेले आहेत, हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. मग जीन एडिटिंगसाठी कुठले कुठले क्रॉप्सला परवानगी आहे? तर ऑइल सीडमध्ये परवानगी दिलेली आहे, हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील, पल्सेस असतील, ह्या सगळ्या क्रॉप्सला आपण परवानगी दिलेली आहे जीन एडिटिंग व्हरायटीज तयार करण्यासाठी. आणि गव्हर्नमेंटने हे जे गव्हर्नमेंट असेल आपलं, यांनी 500 करोड रुपये दिलेले आहेत जिनोम एडिटिंग इन ॲग्रिकल्चर क्रॉपसाठी. हा प्रश्न विचारला जाईल, हे लक्षात ठेवा. जिनोम एडिटिंगसाठी हा जो प्रोग्राम असेल ॲग्रिकल्चर क्रॉप्समध्ये करण्यासाठी किती रुपये गव्हर्नमेंटने दिले? तर हे 500 रुपये दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. 500 रुपये नाही, 500 करोड रुपये दिलेले आहेत पा. ठीक आहे, तर शेवटी जाता जाता आपला शेवटचा जो पॉईंट असेल तो म्हणजे शेवटचा क्वेश्चन्स असतो पा. क्वेश्चन्स असा आहे, द गव्हर्नमेंट हॅज अलोकेटेड ₹डॅश करोड फॉर जिनोम एडिटिंग इन ॲग्रिकल्चर क्रॉप्स. जिनोम एडिटिंग ॲग्रिकल्चर क्रॉप्समध्ये भारत सरकारने किती रुपये दिलेले आहेत पा करण्यासाठी? तर पहिला ऑप्शन आहे 575 करोड, 500 करोड, 350 करोड, 1050 करोड आणि 750 करोड. याच्यापैकी जे उत्तर असेल ते उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं, हे विसरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील तर हे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करा. असेच व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.